बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 27. हॉटेलमधला एक एक दिवस जसजसा पाठीमागे पडेल तसतसा संजयच्या व उमेशच्या मनामध्ये विश्वास वाढत होता. शिवाजीशी व इतर स्टाफशी ते अगदी मोकळेपणाने बोलत होते. हॉटेलच्या वातावरणात ते रुळून गेले होते. रात्री झोपताना शिवाजीशी गप्पा मारल्याशिवाय त्यांना झोप लागत नव्हती. एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय लागली की ती सवयच आपल्याला तिच्याप्रमाणे वागवून घेत असते. म्हणूनच माणूस हा सवयींचा गुलाम असतो असं म्हणतात. शिवाजीनं त्यांना सुरुवातीच्या कठीण प्रसंगाच्या वेळी आधार दिला म्हणून हे दोघं त्याला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे मानत होते. शिवाजी सांगेल ते काम आनंदानं करीत होते. संजय व उमेश आपल्याच गावाकडचे आहेत व ते लहानही आहेत म्हणून तोही त्यांना चांगलं जपत होता. मुंबई शहराबद्दलची व शिवाजीबद्दलची भीती दोघींच्याही मनातनं हळूहळू निघून गेली होती. रविवारची सुट्टी असल्यामुळे प्रत्येक शनिवारी रात्री उशिरापर्यंत भरपूर वेळ ते बोलत बसायचे. अशाच एका शनिवारी रात्री गप्पा रंगल्या होत्या. शिवाजीदा, तुमचा आम्हा दोघांसनी लई मोठा आधार आहे बघा. त्यावेळी तुम्ही आम्हासनी कामावर ठेवून घेतल्याचं म्हणून बरं झालं, नाहीतर आमचं पुढं काय झालं असतं कुणाला ठावं. संजय शिवाजीला बोलला. संजय, मी फक्त एक निमित्त आहे रे, आणि तशी पण इथे कामगारांची गरज होतीच म्हणून मी तुम्हाला कामावर ठेवून घेतलं आहे. ते काय बी असू द्या शिवाजीदा, तुमच्यासारखा भला माणूस भेटला म्हणूनच आमचं चांगलं झालं. उमेश. वय वय, उमेश बोलतोय या ते अगदी बरोबर आहे बघा. खरं आम्ही इथं हवात म्हणून तुम्ही कुणाला सांगू तेवढं नको सांगू, नाहीतर जर आमच्या आबासनं कुठनं तरी समजलं तर आम्हासनं हितनं धरून घेऊन जातील आणि दोघांसनी बी बैल बांधायच्या खुट्ट्याला बांधून घालून ढोरागत बडीवतील. मी नाही रे बाबा कुणाला सांगणार, माझ्यावर विश्वास ठेवा बस. बरं, तुम्ही इकडे येऊन 2 महिने उलटून गेले आहेत. तुम्हाला तुमच्या घरच्यांची कुणाची आठवण येत नाही? शिवाजीदा, मला माझ्या आईची आणि अक्काची लय आठवण येते बघा. अगदी रोज आठवण येते. खरं काय करू, तुम्ही आम्हासनी गावाकडे लावून देशीला म्हणून मी काय बोलत नाही. वय शिवाजीदा, मला बी माझ्या आई आणि आबांची लय आठवण येते बघा. ह्याला या गोष्टीबद्दल मी लई वेळा बोललो या, खरं हे मनावरच घेणं झालं या. कोणतरी मोठा माणूस बनूनच गावाकडे जाऊया म्हणतं या हे. उमेश. संजय, तू नेहमी म्हणतोस आबा ठार मारतील, आबा धरून बडीवतील. खरंच तुझे आबा एवढे रागीट आहेत का रे? तर हो शिवाजा, त्यांच्या शिव्यानी मार लई वेळा खालाय मी. ते मारित असताना त्यांच्या हातातनं मला सोडवून घेई पतूर अक्काला आणि आईला पुरं पुरं व्हायचं. त्यामुळं त्यांची मला आठवण येतच नाही आणि आता गावाकडे बी लवकर जाऊ नये असं वाटतं या. उमेश, तुला गावाकडे जावं असं वाटत नाही? वाटना तर हो. ह्याला लई वेळा म्हटलं गावाकडे जाऊन परीक्षा तरी देऊन परत येऊया, खरं हे ऐकच ना झालं या माझं. शिवाजी दरवर्षी मे महिन्यात गावी जायचा, पण गेल्या दिवाळीला तो गावाकडे जाऊन जास्त दिवस राहिला होता म्हणून शेठनं त्याला मे महिन्यात सुट्टी दिली नाही. त्याच्या गावाकडनं गावी येण्याबद्दल पत्र येत होती, पण तो गावाकडे जाऊ शकला नाही. सुरुवातीचा 1 महिना संपल्यानंतर उमेश रोज संजयला गावाकडे जाण्याबद्दल बोलायचा. त्याला आई आबांची फार आठवण यायची. परीक्षेचीही काळजी लागली होती. परीक्षा नाही दिली तर आपलं 9वीचं वर्ष फुकट जाणार आणि इथंच राहिलो तर पुढे शाळा पण शिकायला मिळणार नाही. शिक्षण अर्धवट राहणार असं त्याला वाटत राहायचं. पण काम करीत इथं शाळा शिकायला मिळेल का ते शिवाजीदाला विचारून बघूया असं संजय त्याला समजावून सांगायचा. आणि सारखं सारखं गावाकडे जायचा विषय काढत राहू नकोस. पोरांना मारल्यावर काय होतंय ते आपल्या आबांना समजू दे.
असंही त्याला सांगायचा. एप्रिल महिना तर परीक्षेचा महिना. त्या महिन्यात उमेशनं संजयचं डोकं खा खा खाल्लं. पण वडिलांवरच्या रागापोटी संजयनं त्याला काहीतरी सांगत गप्प केलं. त्यांचं काहीच चालू दिलं नाही. आई आबांच्या आठवणीनं आणि वर्षे वाया गेलं म्हणून उमेश खूप खूप रडला. एकट्यानं इथनं गावाकडनं जायचं म्हटलं तर उमेशमध्ये तेवढं धाडसही नव्हतं आणि कसं जायचं त्याला कळलंही नसतं. परीक्षा केव्हा संपून गेली होती. मे महिनाही निघून गेला. गावाकडनं येऊन त्यांना जवळजवळ 4 महिने संपत आले होते. जून महिन्यात सर्व शाळा चालू होणार होत्या. परीक्षा न दिल्यामुळं त्यांचं 9वीचं वर्ष वाया गेलं होतं. संजयचं डोकंच चालेना. मनावर ताण येऊ लागला. एका शनिवारी रात्रीचं झोपताना त्यानं शिवाजीसमोर शाळेचा विषय काढला. शिवाजीदा, आम्हासनी पुढं लई शिकावं असं वाटतंय अहो. आम्ही दोघं बी 9वीत शिकत होतो. परीक्षा जवळ आली होती. खरं इकडं पळून आल्यामुळं आमची शाळा अर्धीच राहिली. अर्ध राहिलेलं शिक्षण आम्हासनी पूर्ण करायचं आहे. शिवाजीदा, काम करीत करीत आम्हासनी पुढे शिकायला मिळेल काय? हॉटेलमध्ये काम करीत तुम्हाला शिकायला कसं मिळेल? इथं रात्री 11 वाजेपर्यंत काम करावं लागतं. ज्यांचं काम सकाळी चालू होऊन संध्याकाळी संपतं अशा मुलांना रात्रीच्या शाळेत शिकायला वेळ मिळतो. शिवाजीदा, शेठना विचारून बघा की. अरे बाबा, कामाची खोटी करून शेठ शाळा शिकायला कशी परवानगी देतील? शिवाजीदा, तुम्ही एवढं त्यांच्या जवळचा आहेसा. तुम्ही जरा समजावून सांगा की त्यासने. तुम्ही सांगितले असा तर ते नाही म्हणणार नाहीत. ठीक आहे, मी विचारून बघतो. शिवाजीदा, शेठनं आम्हाला अर्धा पगार दिला तरी चालेल. खरं त्यासनी समजून सांगून त्यांची परवानगी तेवढी मिळवा. ठीक आहे, झोपा आता. शाळा शिकायची दोघांच्याही मनातली तीव्र इच्छा शिवाजीनं जाणली. परिस्थितीमुळं आपल्याला पुढे शिकता आलं नाही. शेठनं शाळा शिकायची परवानगी दिली तर निदान यांना तरी पुढे शिकायला मिळेल व पुढे जाऊन चांगली नोकरी मिळेल. पण शेठच्या मनाचा कल पाहून गर्दी नसताना दुपारी 3-4च्या दरम्यान जाऊन विचारलं पाहिजे, असा शिवाजीनं मनातल्या मनात विचार केला. शेवटी एखाद्या गोष्टीचं फलित हे आपल्या मनातल्या विश्वासावर व मनाच्या परिपक्वतेवर आणि समोरच्या व्यक्तीच्या मनस्थितीवर अवलंबून असतं. मनस्थिती उत्तम असेल तर माणूस नेहमी प्रसन्न राहतो. प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर दिसत असते. नेमका याच प्रसन्नतेचा फायदा आपण उठवायचा असतो. पुढच्याच आठवड्यात एका दिवशी दुपारनंतर शिवाजीनं शेठजीकडे पाहिलं. नेहमीप्रमाणे चांगला धंदा झाल्यामुळे शेठ खुशीत होते. तो दोघांना घेऊन शेठच्या समोर गेला. शिवाजी, क्या काम है? तू इन बच्चों को लेकर मेरे पास क्यों आया है? त्यांना गल्ल्याजवळ आलेलं पाहून शेठनं शिवाजीला विचारलं. शेठ, ये बच्चे आगे पढ़ना चाहते हैं. आगे पढ़ना चाहते हैं मतलब? शेठ, ये दोनों बच्चे 9वीं कक्षा में पढ़ते थे. बीच में ही स्कूल छोड़कर आए हैं. अब यहाँ की स्कूल में पढ़ना चाहते हैं. आपकी इजाज़त चाहते हैं. पढ़ना तो बड़ी अच्छी बात है, लेकिन काम के समय में ये कैसे पढ़ सकते हैं? फिर काम का क्या होगा? शेठ, ये नाइट स्कूल में पढ़ना चाहते हैं. नाइट स्कूल में ठीक है शिवाजी, लेकिन तू तो जानता है कि हमारा होटल तो रात को 11 बजे तक चालू रहता है. तो फिर ये पढ़ेंगे कब और कैसे? शेठ, ये दोनों को आगे पढ़ने की बहुत इच्छा है. इनका ऐसा कहना है कि अभी जो पगार आप इनको देते हो उसका आधा पगार आप दोगे तो भी चलेगा, लेकिन इनको आपकी इजाज़त चाहिए. शिवाजीनं असं समजावून सांगितल्यावर शेठ काहीसे विचारात पडले. मुझे भी आगे पढ़ने की बहुत इच्छा थी, लेकिन पिताजी ने मुझे इस होटल धंधे में लगा दिया, इसलिए आगे पढ़ने नहीं मिला था मुझे. अगर यह बच्चे पढ़ना चाहते हैं तो ठीक है, असा शेठनं मनात विचार केला.
नाइट स्कूल का टाइमिंग क्या है? शिवाजीकडे पाहत शेठने विचारलं. मुझे मालूम नहीं शेठ, लेकिन शाम के समय 2-3 घंटा होगा. देख शिवाजी, पढ़ना बहुत जरूरी है. तू बोल रहा है इसलिए मैं इजाज़त देता हूँ. बाकी शाम के काम का तू देख लेना. काम में मुझे कोई लापरवाही नहीं चाहिए. काम में कोई लापरवाही नहीं होगी शेठ, मैं ही संभालूंगा. आप चिंता मत कीजिए. संजयला व उमेशला दोघांचं बोलणं थोडं थोडं समजलं. शाळा शिकायला मिळणार म्हणून दोघांनीही शेठकडं पाहत हात जोडले. परळमधलं नाईट स्कूल शिवाजीला माहीत होतं. 4 वाजता हॉटेल विश्रांतीसाठी बंद झाल्यावर तिघही थोडं थोडं जेवले व कपडे बदलून हॉटेलमधनं बाहेर पडले. गावाकडनं आल्यापासून संजय व उमेश आज पहिल्यांदाच हॉटेलच्या बाहेर पडले. अंगावर गावाकडचीच निळी पांढरी कपडं. आपल्याला ओळखीचे कोणीतरी पाहतील या शंकेनं दोघंही शिवाजीला बिलगून चालू लागले. चालता चालता दोघांच्या पण पायात चप्पल नाहीत हे शिवाजीच्या लक्षात आलं. म्हणून त्यानं वाटेतल्या एका चप्पलच्या दुकानात त्यानं स्लीपर विकत घेऊन दिली. शाळेजवळ पोचल्यावर शिवाजी त्यांना घेऊन शाळेच्या ऑफिसजवळ गेला. प्रवेशासाठी काही विद्यार्थी लाईनमध्ये उभे होते. ते सगळे विद्यार्थी फुल पॅन्ट घालून आलेले. हे दोघंच अर्ध्या चड्डीवर. ॲडमिशनबद्दल चौकशी करून शिवाजीही लाईनमध्ये उभा राहिला. नंबर आल्यावर मॅडमकडनं त्याने 2 फॉर्म मागून घेतले. फॉर्म व्यवस्थित भरून सोबत 8वी पास झाल्याचे दाखले आणि 2-2 फोटो लागतील असं मॅडमने त्याला सांगितलं. 8वी पासचे दाखले लागतील म्हटल्यावर संजय व उमेश गोंधळून गेले. त्यांचा दाखला तर गावाच्या शाळेत होता. दाखले आणण्यासाठी गावी जाऊ शकत नव्हते ते. शिवाजीला सुद्धा हे माहीत होतं. तरी पण त्यानं मॅडमना खरं खरं सांगून विनंती केली. पण नियमाप्रमाणे दाखले जोडावेच लागतील असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. मोठा पेच निर्माण झाला. आता काय आणि कसं करायचं? संजयच्या व उमेशच्या मनावर मोठा ताण आला. असंच 1 वर्ष वाया गेलेलं आहे. या वर्षीही जर शाळेत गेली नाही तर हे वर्ष पण वाया जाणार या कल्पनेनं दोघंही निराश झाले, अस्वस्थ झाले. तिघही बाजूला जाऊन गप्प उभे राहिले. शिवाजीदा, आता काय करायचं हो? शाळेत प्रवेश मिळवायचा दुसरा कुठला उपाय नाही काय? संजय, आहे एक उपाय. थोडा वेळ विचार करून शिवाजी बोलला. कुठला उपाय आहे शिवाजीदा? अगदी उत्सुकतेने दोघांनीही शिवाजीला एकदम विचारलं. या विभागाचे जे नगरसेवक आहेत त्यांना जाऊन भेटूया. तेच आपल्याला मदत करतील. पण आता त्यांच्याकडे जायला नको. 6च्या आत आपल्याला हॉटेलमध्ये पोचलं पाहिजे. आपण उद्या जाऊ. तिघही परत हॉटेलवर यायला निघाले. संजय व उमेशला नगरसेवक हा प्रकार लक्षात आला नाही. त्यांना फक्त गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतीचे सदस्य एवढंच माहीत होतं. पण शिवाजीनं आशा दाखवल्यामुळं ते आनंदानं त्याच्याबरोबर चालू लागले. ॲडमिशन फॉर्मवर फोटो लावायचे होते म्हणून येता येता शिवाजी त्यांना एका फोटो स्टुडिओमध्ये घेऊन गेला. दोघांचेही फोटो काढले. फोटो अर्जंट पाहिजेत असं शिवाजीनं फोटोग्राफरला सांगितलं. आज काढलेले दोघांचे फोटो हे त्यांच्या जीवनातले दुसऱ्यांदा काढलेले फोटो होते. 7वीत शिकत असताना एकदा एक फोटोग्राफर गावात आला होता. त्यावेळी पाटील बंधूंनी पूर्ण कुटुंबाचा बैलांसोबत फोटो काढला होता. एका बैलाचा कासरा धरून पाटील उभे होते. पाटलांबरोबर रुक्मिणी, आशा व संजय उभे होते. दुसऱ्या बैलाचा कासरा धरून शामराव उभा होता. शामरावबरोबर शांता व उमेश उभे होते. आजचे फोटो काढताना अगदी आवर्जून दोघांनाही त्या प्रसंगाची आठवण झाली. दोघांच्याही डोळ्यांसमोर क्षणभर तो फोटो काढतानाचा क्षणनी तो फोटो तळून गेला. आठवणीनं मन उदास झालं. दुसऱ्या दिवशी 4 नंतर शिवाजी त्यांना घेऊन नगरसेवक साहेबांच्या ऑफिसजवळ गेला. अवधूत खाडे नगरसेवक. ऑफिसच्या दरवाजावर साहेबांच्या नावाची पाटी लावली होती. शिवाजीनं दरवाजा ढकलून साहेबांकडनं आत येण्याची परवानगी घेतली व दोघांना घेऊन तो आत गेला. त्यानं हसतमुख चेहऱ्यानं हात जोडून त्यांना नमस्कार केला. संजयनं व उमेशनं पण साहेबांना हात जोडून नमस्कार केला. साहेबांनी त्यांना बसायला सांगितलं. बोला, काय काम आहे? साहेबांनी शिवाजीला विचारलं.
साहेब, यांची नावं संजय व उमेश आहेत. हे दोघंही गावाकडून आलेत. काही कारणास्तव शाळा अर्धवट सोडून आलेत. यांचे दाखले गावच्या शाळेत राहिले आहेत. दोघांनाही पुढे शिकायची खूप खूप इच्छा आहे. दाखल्याशिवाय रात्रशाळेत ॲडमिशन देत नाहीत. तुम्ही ॲडमिशन मिळवून द्याल या आशेनं मी यांना सोबत घेऊन तुमच्याकडे आलो आहे. हे दोघं काय करतात? माझ्याबरोबर परळ गावात एका हॉटेलमध्ये काम करतात साहेब. अरे पण दाखले मागून घ्या गावाकडून. साहेब, ॲडमिशन 2-3 दिवसात बंद होतं आहे. एवढ्या कमी वेळेत दाखले मागून घेणं अशक्य आहे. कोणत्या वर्गात ॲडमिशन घेणार आहे तुम्ही? 9वीत साहेब. संजयनं हात जोडून साहेबांना सांगितलं. 8वी पास झालाय का? होय साहेब. अरे पण दाखल्याशिवाय ॲडमिशन मिळत नाही. साहेब, तुम्ही जर चिठ्ठी लिहून दिलात तर यांना ॲडमिशन मिळेल आणि यांचं वर्ष वाया जाणार नाही. महिन्याभरात गावाकडून दाखले मागून आम्ही शाळेत जमा करतो. शिवाजी असं बोलल्यावर संजयनं व उमेशनं एकमेकांकडे शंकेनं पाहिलं. पुन्हा त्यांच्या मनावर ताण आला. बरं ठीक आहे. एक स्पेशल केस म्हणून मी एक लेटर लिहून देतो. ते मुख्याध्यापकांना नेऊन द्या. असं बोलत साहेबांनी लेटर लिहून शिवाजीकडे दिलं. तिघांनीही हात जोडून त्यांचे आभार मानले व तिथनं बाहेर पडून ते सरळ फोटोग्राफरच्या दुकानात गेले. शिवाजीनं दोघांचेही फोटो घेतले व त्यांना घेऊन शाळेत गेला. एका बाकड्यावर बसून शिवाजीनं त्यांची माहिती विचारून दोन्ही फॉर्म भरले व त्यावर पालक म्हणून स्वतःची सही केली. नंतर त्यानं मुख्याध्यापकांची भेट घेऊन त्यांना समजावून सांगितलं व त्यांच्या हातात फॉर्म आणि नगरसेवकांचं लेटर दिलं. लेटर वाचून मुख्याध्यापकांनी फॉर्म तपासले व त्यावर शिक्का मारून सही केली. नगरसेवक साहेबांनी लेटर लिहून दिलं आहे म्हणून या दोघांना मी ॲडमिशन देतो. हे फॉर्म नेऊन काउंटरवर जमा करा. 11 जूनपासून शाळा चालू होते आहे. पण लक्षात ठेवा, दोघांचे 8वी पासचे दाखले एका महिन्यात जमा झाले पाहिजेत, नाहीतर ॲडमिशन कॅन्सल होईल. शिवाजीच्या हातात फॉर्म परत देताना मुख्याध्यापक असं बोलले. ठीक आहे सर, आम्ही जमा करतो. शिवाजी. तिघांनीही मुख्याध्यापकांना हात जोडून धन्यवाद दिले. नंतर शिवाजीनं ऑफिसमध्ये जाऊन मॅडमकडे फॉर्म जमा केले. फॉर्मवर असलेली मुख्याध्यापकांची सही आणि सोबत असलेलं नगरसेवकांचं लेटर पाहून मॅडमनं दोघांचेही फॉर्म जमा करून घेतले. शिवाजीनं प्रवेश फी भरली व पावती घेऊन ते ऑफिसमधनं बाहेर आले. शाळेत प्रवेश मिळणार म्हणून संजयला व उमेशला खूप आनंद झाला. पण महिन्याभरात कुठूनही कसे दाखले आणून द्यायचे या प्रश्नामुळे ते फारच बेचैन झाले. झालं तुमच्या मनासारखं? बाहेर आल्यावर शिवाजीनं त्यांना विचारलं. वय वय, लईच भारी झालं. अगदी आमच्या मनाजोगं झालं बघा. खरं शिवादा, एका महिन्यात दाखलं कुठनं आणायचं हो? संजयने चिंतातुर स्वरात विचारलं. त्याचं तुम्हाला काय करायचं? तुम्हाला दाखलं मिळाल्याशी मतलब. तुम्ही फक्त तुमची जन्मतारीख मला लिहून द्या. शिवाजी असं बोलल्यावर ते काहीच बोलले नाहीत. पण ॲडमिशन मिळालं म्हणून दोघंही मनातनं खुश झाले. आनंदानं हॉटेलवर आले व कामाला लागले. ॲडमिशन मिळाल्याचं शेठला पण सांगितलं. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी 9वीची पुस्तकं, दोघांना 2 दप्तरं व त्यांच्या मापाची नवीन कपडे विकत घेतली. 11 जून, शाळेचा पहिला दिवस. संध्याकाळच्या वेळेस दोघेही शाळेला जाण्याच्या तयारीला लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.